उन्हाळ्याचा आपल्या शरीराला त्रास होतोय तर फक्त 2 मिनिटात तयार होणारा हा गारेगार चिकू मिल्कशेक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। चिकू मिल्कशेकसाठी 3 चिकू घेतलेले आहेत। आता आपण चिकूची जी वरची साल आहे ती काढून घेणार आहोत। चिकूची साल काढण्यापूर्वी चिकू स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत। आता चिकूची पातळ साल आहे ती आपण काढून घेणार आहोत। जास्त खोल साल काढायची नाही आहे, नाहीतर चिकूचा गर हा वाया जातो। इथे आपल्या चिकूची वरची साल आहे ती काढून झालेली आहे। आता आपण हे जे सोललेले चिकू आहेत याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। तुकडे करण्यापूर्वी जी चिकूची बी आहे ती आपण काढून घेणार आहोत। आता याचे लहान तुकडे करून घेऊया। बी आहे ही आपण बाजूला काढून घेऊया। चिकूचे तुकडे करून झाले की मिक्सर जारमध्ये आपण ह्या चिकूचे तुकडे घालून घेऊया। आता यामध्ये आपण 1 ग्लास बरोबर आपण इथे दूध घेतलेलं आहे। इथे आपण नॉर्मल टेम्परेचर दुधाचं घेतलेलं आहे। दूध घालून झालं की आता आपण यामध्ये भिजवलेले काजू बदाम घातलेले आहेत आणि 1 वाटी साखर घातलेली आहे। झाकण लावून आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया। आता आपण एका ग्लासमध्ये 3 आईस क्यूब घालून घेतलेले आहेत आणि तयार झालेला मिल्कशेक आपण ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे। सर्विंगसाठी आपण यामध्ये थोडेसे वरून बदामाचे काप घालायचे आहेत। उन्हाळ्यात या गरमीत असा गारेगार चिकू मिल्कशेक म्हणजे अगदी रिफ्रेशिंगच आहे। एक घोट घेतला की सगळी गरमीच गायब असा हा चिकू मिल्कशेक अगदी कमी साहित्यात आणि अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होतो। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।